नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वप्नील घाटोड सर एक्झिट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि सुखद बातमी आलेली आहे. मित्रांनो, आता ही बातमी काय आहे तर बघू शकता इथे. आज साधारण 28 तारखेला म्हणजे आजच्या तारखेला हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे बघा. तर मित्रांनो, ज्या बातमीची ज्यासाठी आपण बऱ्याच दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो, कारण 2023मध्ये जे काही पोलीस भरती होऊन गेलेले आहेत, साधा 2024मध्ये ज्या वर्षभरामधल्या ज्या काही जागा रिक्त झालेल्या आहेत त्या संदर्भात एक नवीन जाहिरात येणार होती असं काही दिवसापूर्वीच अनाऊन्स झालेलं होतं, बरोबर ना. तेव्हा मित्रांनो, आपण वाचलं आहेत वर्तमानपत्राच्या माध्यमातून की 17,000पेक्षा जास्त जागा यावर्षी 2024ला या पोलीस भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत. तर तेव्हा मित्रांनो, ही वाट पाहत असतानाच आज एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलं आणि यामुळे ही बातमी नक्कीच आपल्या सर्वांना सुखावून जाणारी आहेत. मित्रांनो, बघू शकतो आपण ही बातमी. ह्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा. विषय आहे 2022 आणि 2023 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. आणि मित्रांनो, हे 28 तारखेचं परिपत्रक आहे, त्याच्यामुळे शंकाच नाही, बरोबर ना. बघा काय म्हटलेलं आहे. उपरोक्त विषयात अनुसरून कळविण्यात येते की, म्हणजे साधारण आता हे जे आपण परिपत्रक या ठिकाणी पाहतो सर्वांना माहीत झालेलं आहे. साधारण 2022 आणि 23मध्ये पोलीस शिपाई चालक संवर्गात म्हणजे साधारण SRPF असतील, ग्रामीण सिटी जे काय असतील बघा, या सर्वांच्या बाबतीत चालक संवर्गात जे काही रिक्त पद आहे ह्या पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये सर्व जे डिटेल आहेत त्यांनी सांगितलेलंच आहे, पुढे आपण त्याच्यावर चर्चा करूच. सन 2022 आणि 2023 ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विविध नमुना सोबत जोडलेला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं बघा. या ठिकाणी काय म्हटलेलं बघा त्यांनी, त्यानुसार खालील प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक कधी द्यायची आहेत, 1 मार्च 2024ला दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी. म्हणजे साधारण आपल्याला आत्ता पुढच्या लगेच काही दिवसामध्ये, साधारण आपली 28 तारीख म्हटल्यानंतर 1 तारखेला आपल्याला ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली दिसेल. तर मित्रांनो, तेव्हा सर्व जी काही माहिती असेल संपूर्ण डिटेल्स तेव्हा आपल्याला 1 तारखेला नक्कीच पाहायला भेटणार. आणि तसेच या कार्यालयात ऑफिसद्वारे व IT विभागाच्या या वेबसाईट म्हणजे साधारण ही जी तुम्हाला दिलेली आहेत बघा ईमेल IDवर, आणि यावर सगळं कळविण्यात येईल. मित्रांनो, हे अधिकृत जे परिपत्रक जे आहे साधारण आज महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेलं आहे. यानुसार आपल्याला येणाऱ्या भरतीसाठी मित्रांनो तयार राहायचं आहे, बरोबर ना. ज्या बातमीने किंवा खऱ्या अर्थानं आपण ज्याची भरपूर दिवसापासून वाट पाहत होतो, बऱ्याचशा पोरांची एक म्हणजे चिंता लागलेली होती की सर ॲड येईल की नाही येईल, बरोबर ना. किंवा म्हणजे साधारण आपण बॅचेस लावलेले आहे किंवा आपण तयारी करतो आहे, सर आम्ही प्रिपरेशन करतो आहे, फिजिकलची तयारी करतो आहे, मागच्या वर्षी आपण साधारण आमचं हुकलेलं आहे, बरोबर ना. तर मित्रांनो, अशा वेळेस आपल्यासाठी ही नक्कीच एक आनंद म्हणजे सुखद बातमी आहेत. तेव्हा मित्रांनो, सर्वांनी महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व तमाम विद्यार्थी मित्रांनी यासाठी तयार राहायचं आहेत. आणि 1 तारखेला आपल्याला संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहायला भेटणार आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून. तेव्हा मित्रांनो, एक नवीन अनाउन्समेंट तुमच्यासाठी करतो आहे. साधारण आपल्याला परीक्षेची तयारी करत असताना आता आपल्याला हे पाहायचं आहे की जे काही पूर्ण आपली जाहिरात येणार, आता मित्रांनो खऱ्या अर्थानं आपल्याला नियोजनाला लागायचं आहे, त्याबद्दल थोडं बोलूया, ठीक आहेत ना. मित्रांनो, आपण नियोजन हे करायला पाहिजे, ठीक आहेत ना. साधारण याच्या बाबतीत मी बऱ्याच वेळा आधीच्या बऱ्याचशा लेक्चरमध्ये सांगितलं सुद्धा, ठीक आहेत ना, की नियोजन वेळेवर होणार नाही, बरोबर ना. तरीसुद्धा आता नुकतीच फक्त हे प्रसिद्ध झालेलं जे परिपत्रक आहे याच्यामध्ये आपल्याला एक्झाम वगैरे सगळं काही दिलं नाही. आता 1 तारखेच्या जे काही पूर्ण जाहिरात असणार याच्यामध्ये परीक्षा, जागा या सर्व संदर्भातील जी काही माहिती असेल तेव्हा आपण ते बघूच. परंतु मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने नियोजनाला लागायची वेळ आहे आणि खऱ्या अर्थानं अभ्यासाला लागायची वेळ तर आधीच होती, प्रश्नच नाही. म्हणजे असं नाही की आता जाहिरात पडणार म्हणून आता मी करणार, असं नाही. आपल्याला बऱ्याच दिवसापासून याची तयारी सुरू ठेवलेली असतीलच. मित्रांनो, नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला जे काही याचे विषय आहेत, बरोबर ना, तेव्हा सर्वात आधी आपल्याला जनरल नॉलेज जे म्हणतो आपण GK हे तुमचं चांगलं करून ठेवायचं आहेत बघा. त्यानंतर अंकगणित प्लस बुद्धिमत्ता लक्षात ठेवायचं. बुद्धिमत्ता या विषयाची आपल्याला तयारी करायची आहे मित्रांनो. तसंच तिसरा जो भाग आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे मराठी व्याकरण, लक्षात आलं ना, मराठी व्याकरण. आणि मित्रांनो, ह्या तिन्ही सब्जेक्टला म्हणजे साधारण अंकगणित आणि बुद्धिमत्ता, GK आणि मराठी व्याकरण ह्या सर्व विषयाच्या तयारीला तुम्ही लागलं पाहिजे. फिजिकलच्या तयारीला लागायचं तुम्हाला, कारण आपल्याला अजून हे क्लिअर नाहीत
जाहिरात पडल्यानंतर किती दिवसामध्ये भरती होईल, आधी फिजिकल होण्याची शक्यता तर आहेच, बरोबर ना, परंतु अजून काय चेंजेस होतील किंवा परीक्षेचा पॅटर्न जो आहे किंवा कशा पद्धतीने होतील हे आपल्याला 1 तारखेच्या जे काही जाहिरात येणार त्या माध्यमातून सर्व आपल्याला कळेल. तेव्हा मित्रांनो, आजपासूनच जे तुम्ही तयारी करत आहे, ऑलरेडी करत आहे, परंतु मित्रांनो अजून जोमानं तुम्हाला लागायचं आहे, कारण मागच्या वर्षी जर आपली संधी हुकलेली असेल, या वर्षीची संधी आपल्याला गमावायची नाहीत. त्याकरिता मित्रांनो, हे तर आपल्याला माहीत झालं, आशेचा एक किरण आपल्याला भेटलेला आहे, बरोबर ना. तेव्हा मित्रांनो, आपल्याला ह्या सर्व विषयाची तयारी आता येणाऱ्या काळामध्ये परिपूर्ण करून ठेवायची आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, खऱ्या अर्थानं एक्झिक्युटिव्ह अकॅडमीच्या माध्यमातून आपण हा जो संपूर्ण सिलेबस आहे बघा, हे संपूर्ण इथे कंटेंट मी मांडलेलं आहे. याच्या आधी व्हिडिओला यूट्यूबला बऱ्याचदा असे लेक्चर टाकण्यात आलेले आहे. हा सर्व अभ्यासक्रम मी स्पष्ट करून दिलेला आहे. तर मित्रांनो, हे संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा जो काही पोर्शन आहे, हा स्पेशल पोलीस भरती यासाठी आपण नुकतीच म्हणजे हे चांगलंच आहेत, कारण भरती जरी आता येत असतील तर महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024ची बॅच ही स्पेशल आपण लाईव्ह रेकॉर्डेड बॅच 8 तारखेला सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, ही बॅच साधारण जी आहे त्याच्यामध्ये ऑफलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहेत. यामध्ये ऑफलाईनला जे कंटेंट आपण शिकवतो किंवा जे संपूर्ण प्रकरण होतात, याची थिअरी असेल, प्रश्नांचं स्पष्टीकरण असेल, या संपूर्ण बाबी ज्या आहेत मित्रांनो, ह्या ऑनलाईन लाईव्ह बॅचमध्ये असतील. आणि एक 8 वाजताची सुद्धा बॅच आहे. तर मित्रांनो, हे 10 वाजताचा टायमिंग आहे याचा. हे तुम्ही कधी पण जॉईन करू शकता, कधी पण हे व्हिडिओज पाहू शकता. ही 8 तारखेला सुरू झालेली बॅच आहे मित्रांनो, फार दूर गेलेली नाही. तुम्ही आताही ही बॅच घेऊ शकता आणि 10 ते 12च्या शेड्यूलमध्ये किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता. यामध्ये संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता चाचणीचा पोर्शन आपण ॲड केलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो, ऑफलाईन बॅचप्रमाणे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. लाईव्ह बॅच संपल्यानंतर सुद्धा या कोर्सची मुदत तुमच्याकडे 1 वर्ष राहणार, जे की दिलेलं आहे. म्हणजे भरती होऊन सुद्धा हे तुमच्याकडे असणार आहे, बरोबर आहे. ऑफलाईनप्रमाणे सर्व नोट्स PDF तुम्हाला मिळणार आहेत. सर्व मटेरियल जे की तुम्ही पाहताय नाही, तर हा सर्व पोर्शन ऑल इन वन हा सर्व पोर्शन लाईव्ह बॅचमध्ये शिकवल्या जाणार आहेत ऑफलाईनप्रमाणे, ठीक आहेत ना. आणि याचा सर्व PDF क्वेश्चन बँक सर्व तुम्हाला ॲप्लिकेशनला मिळणार आहे. लाईव्ह कोर्ससोबत रेकॉर्डेड कोर्ससुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे. म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडणार नाही याची हमी मी देतो आहेत गणित आणि बुद्धिमत्ताच्या संदर्भात मित्रांनो. तेव्हा एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचं ॲप हे डाउनलोड करून विजयी भव ह्या नावाची ही बॅच तुम्ही पाहू शकता. आणि आज जे आपल्याला परिपत्रक मिळालं येणाऱ्या भरतीसाठी अगदी शून्यापासून आपल्याला सुरुवात करायची असेल, एक्झिक्युटिव्ह अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि विजय भव या नावाची बॅच आत्ताच खरेदी करा, जी की सध्या ऑफरमध्ये 999 रुपयाला आहे. आणि नक्की मित्रांनो, 1 तारखेच्या जे काही नोटिफिकेशन येईल, जे काही जाहिरात येईल, त्याची आपण वाट पाहू. आणि सर्व विद्यार्थ्यांना भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.